बीड शहरातील कालिका नगर भागात एका माजी सैनिकावर जमावाने हल्ला करत गंभीररित्या त्यांना जखमी केला। तसेच अंगावर उकळता चहा टाकून त्यांना जीवे मारण्याचा देखील प्रयत्न केला। या घटनेत अद्यापपर्यंत कोणत्याही आरोपीला अटक करण्यात आलं नाही। यामुळे संतप्त झालेल्या माजी सैनिक संघटनेच्या सदस्यांनी आज थेट पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढला। यावेळेस पोलीस अधीक्षकांची चर्चा करत येत्या 5 दिवसात जर आरोपींना अटक न झाल्यास आक्रोश आंदोलन आणि मोर्चा देखील काढण्यात येण्याचा इशारा यावेळेस देण्यात आलेला आहे। देशाच्या संरक्षणासाठी लढणारे सैनिक जर सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांचं काय असा सवाल देखील यावेळेस उपस्थित केलेला आहे। माजी सैनिक आणि गंभीररित्या जखमी झालेले माजी सैनिक यांच्या पत्नी नेमकं काय म्हणतायत पाहूया। आम्ही ड्युटीवरून येताना काही रस्त्यावर गाडे लागले होते। त्या संदर्भात एका स्टॉलला गाडी घासली आणि त्या लोकांनी जमावत करून 100 ते 150 लोकांनी रॉडनी मारलं आणि उकळत्या चहा अंगावर टाकून पूर्ण शरीर हाफ मर्डरची केस म्हणजे जाळायचा प्रयत्न केला आहे। आता मोर्चा काढलाय 7 त्यांनी मागण्या आमच्या कबूल केल्या आहेत आणि 5 दिवसाचा आम्हाला टाईम दिले आहे। ह्या 5 दिवसात ते लवकरात लवकर अटक करू असं त्यांनी आश्वासन दिले। काय इशारा? ह्या 7 दिवसात आरोपीला अटक नाही झाली सर। याच्यापेक्षा बी जास्त आम्ही माजी सैनिक किंवा बाकीचे सिव्हिल लोक गोळा करून याच्यापेक्षा जास्त मोर्चा काढण्याचा सगळ्यात आम्ही सांगतो सगळ्यांना। बीड जिल्ह्यामध्ये कालिका नगर या ठिकाणी एक आमचे सानप म्हणून एक माजी सैनिक राहतात। त्यांचा 9 तारखेला जात असताना तिथं एक चहाचा गाडा होता। ते इसम रहीम काहीतरी नाव आहे त्यांचं। त्यांच्या गाडीला रिवर्स घेताना धक्का लागला। धक्का लागल्यानंतर त्यांच्यात थोडी बाचाबाची झाली आणि तो राग मनात धरून नंतर 9 तारखेला 9:30 वाजता 9:30च्या आसपास ते परत आपल्या घराकडे जात असताना तिथं टपरीवर उभा होते आणि तो गाडा तिथंच लागलेला होता। तर त्या आम्हाला जी माहिती मिळाली त्या माहितीनुसार अशी घटना आहे की ते उभा असताना त्यांच्या डोक्यामध्ये त्यांनी रॉड मारला त्या इसमाने, जे चक्कर येऊन पडले आणि परत उठले तर त्यांच्या अंगावर त्यांनी उकळता चहा फेकला। तो चहा फेकल्यानंतर ह्यांना राहवलं नाही, ह्यांनी तो गाड्यावरचे सामान जे होतं ते एक टेन्शनमध्ये फेकून दिलं। त्याच्यानंतर त्यांना हॉस्पिटलला नेण्यात आलं। 5-6 दिवस ते ॲडमिट होते, परंतु कुठली त्याच्यावर पोलीस प्रशासनाने ॲक्शन घेतली नाही, त्याच्यावर कुठली FIR फाडली नाही, साधी NC दाखल केली आणि ती NC दाखल केल्यामुळे आमच्याकडे तो रिपोर्ट आला। आणि एक माजी सैनिक जो देशाचं रक्षण करतो तो जर आपल्या जिल्ह्यामध्ये सुरक्षित नसेल तर बाकीची आम जनता कशी सुरक्षित असेल ह्याचा आम्हाला प्रश्न पडला। आता पोलिसांसोबत अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली, काय आश्वासन दिलं तुम्ही? सैनिकावर जो हल्ला झाला त्या हल्ल्याच्या निषेधार्थ आम्ही बीड जिल्हा असेल, अहिल्यानगर असेल, धाराशिव असेल, संभाजीनगर असेल, अशा प्रत्येक बीड जिल्ह्यातल्या सर्व 11 तालुक्यातल्या माजी सैनिकांनी ठरवलं की SP साहेबांना भेटून आपल्या माजी सैनिकाला न्याय मिळावा आणि पुढं अशा काही घटना घडू नयेत यासाठी आम्ही भेट घेतली आणि SP साहेबाला सविस्तर निवेदन दिलेलं आहे। 30 तारखेपर्यंत आम्ही अल्टिमेट दिलं आहे। जर आरोपीवर कडक कारवाई करून त्याला जर अटक नाही केली तर आम्ही 30 तारखेला जन आक्रोश मोर्चा काढणार आहोत। तर SP साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की आम्ही लवकरात लवकर कारवाई चालू आहे, त्याच्यावर आम्ही FIR दाखल करून चार्जशीट लवकर कोर्टात दाखल करून त्याला योग्य ते आम्ही ह्या सैनिकाला न्याय देऊ असं